काय करतायत आईसाहेब, ऐकायचंय का? तर पहिल्यापासून बघा. तर जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये. सकाळी आईसाहेबांना शॅम्पूच्या पुड्यासोबत नंबर 1 दिली, तर आईसाहेबांनी आपल्याला ही अशी रिॲक्शन दिली. त्याच तावातावात घर झाडून आपलं अर्ध काम सोपं केलं. आज आईसाहेबांच्या कामाची सुट्टी होती, पण घरी असल्यावर गप राहतीन ते हात आईसाहेबांचे कसले. कधी शेंगा वाळव तर कधी पाणी भर, असं आईसाहेबांचं काही ना काहीतरी चालूच होतं. त्यानंतर आईसाहेबांनी देवपूजा केली आणि मी शिवलीला अमृताचं पारायण. घराची प्रसन्नता ही त्याच्या देव्हाऱ्यावर अवलंबून असते. आमचा देव्हाराही असाच आज प्रसन्न दिसत होता. आज दर्शनासाठी उशीर झाला तर महादेवही आमच्यावर रागवलेले होते, म्हणून आईसाहेबांनी त्यांची माफी मागितली. त्यानंतर आम्ही भाजीपाला आणायला गेलो. आईला घरी पाठवलं आणि मी गेले आपल्या कर्मभूमीवर. तिथं गेले तर यांच्या काहीतरी सिरियस गप्पा चालू होत्या, पण मला काय, मी तर फुल चिल मूडमध्ये होते. संध्याकाळी ड्युटी संपल्यानंतर भुक्कड लोगो के साथ पाणीपुरी खाल्ली आणि मी गेले घरी. हे बघा आमच्याला आईसाहेबांची लहान लेकरासारखी उत्सुकता. आज घरी असल्यानं आईसाहेबांनी मस्त धपाट्याचा बेत केलेला होता. नंतर TV बघत सर्वांनी जेवण केलं आणि आपल्या दिवसाचा शेवट झाला. तुम्ही पण खा प्या आणि मस्त राहा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.